एक वक्तव्यामुळे यूथ सेन्सेशन वाढलंय. बीजेपीला आव्हान केलंय ह्या कॉक्रोच जनता पार्टीने. म्हणजे जे यूथ आहे त्यांनाच तुम्ही कॉक्रोचशी हे करताय, कम्पेअर करताय, तर मग तुमचं म्हणणं काय नेमकं? कॉक्रोच जनता पार्टी ऐकून ऑगी अँड कॉक्रोच कार्टून आठवलेत का? कारण झुरळ हे कधीच एका फटक्यात मरत नाही. म्हणजे आम्हाला काहीतरी क्लिअर होईल की आम्ही करायचं काही, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवू का नको? आता छोटं राज्य नाही राहिलंय, पण आता देशभरात कॉक्रोच पसरल्यासारखं झालंय. म्हणजे आता सरकाराला मला वाटतंय की हेच करायला लागेल. काय ते तेच करावं लागेल. कॉक्रोच जनता पार्टी अध्यक्ष नाशिक, अध्यक्ष पुणे, अध्यक्ष ठाणे, अध्यक्ष जालना आणि खरंच प्रेस कंट्रोल करेल का सरकार, असं एक मोठा प्रश्न आहे. सो यूथ आर रिअली राईट की आम्हाला किती मारा पण आम्ही मरणार नाही. हॅलो नमस्कार, मी अमोल आणि आता आम्ही सगळे ऑफिसमध्ये जमलेलो आहोत. हे सगळे युवक माझ्यासोबत आहेत आणि विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युवक आता सोशल मीडियावरती जमलेले आहेत. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट दिलं. त्यानंतर काय झालं तर सोशल मीडियावरती धुमाकूळ झाला आणि तो दिसतो आहे. म्हणजे आपण बोलतो आहे कॉक्रोच जनता पार्टीबद्दल. अभिजित दिपके ह्या नावाच्या व्यक्तीने, एक मराठी मुलाने हे का केलं ह्यासाठीच आम्ही आता चर्चा करतो आहे. काय काय कारणं आहेत, युवकांना काय वाटतं, आमच्या ऑफिसमधले काही युवक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. काय वाटतं त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे की 6 दिवसांमध्ये एवढी प्रसिद्धी ह्या पेजला, काय खरंच युवकांमध्ये एवढा रोष आहे? खरं तर असं म्हणतात की त्यांनी जे वक्तव्य केलं की हल्लीचे यूथ आहे जे बेरोजगार आहेत आणि ते सिस्टमला लागलेली कीड आहे आणि ते झुरळं आहे जे सिस्टमला लागल्यात. तर त्याच वक्तव्याने ना यूथला एक कुठे ना कुठेतरी सेंटिमेंट्स त्यांचे हर्ट झाल्यामुळे आज त्यांनी एक अनधिकृत ग्रुप बनवला. जो ग्रुप अजूनपर्यंत अप्रूव्ह नाही झाला आहे गव्हर्मेंटनी, बट स्टील यूथ, मला वाटते की यूथ खरं तर रियालिटी समजून, प्लस जे सोशल मीडियावरती आता सध्या जे सेन्सेशन चालू आहे ह्या ग्रुपचं, कॉक्रोच जनता पार्टी असा हा ग्रुप फॉर्म झाला. तर यूथ बोलतात ना हे काहीतरी नवीन आहे. ॲज पर मी जसं यूथ विचार करतो की अरे अब कुछ तो नया है ये, असं त्यांच्या नेहमी डोक्यात असतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं की अरे कॉक्रोच जनता पार्टी काहीतरी नवीन आहे, म्हणजे नक्कीच ह्याला सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी एका दिवसात त्यांची वेबसाईट बनवतात. एका दिवसात वेबसाईट बनवून त्याच्यावरती किती लाखो मुलं म्हणजे यूथ पार्टिसिपेट करतात. त्याच्यामध्ये ते लोक फॉलो करतात त्याला. आणि तो जो ग्रुप आहे तो लिटरली आपल्या जे गव्हर्मेंट हे आहे, जे अधिकृत पार्टीज आहेत त्यांना मागे टाकतो. म्हणजे हे खरं तर एकंदरीत म्हणायला गेलं तर एक वक्तव्यामुळे यूथ सेन्सेशन वाढलं आहे की काहीतरी नवीन आहे म्हणून त्याला फॉलो केलं पाहिजे आणि सपोर्ट केला पाहिजे. आणि काही असा विचार करतात की आपण आपल्याला जे वक्तव्य केलं आहे की झुरळ, ते झुरळ आता मी काय बोलतात त्याला की जे पार्टीज आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाऊन तुमच्यापेक्षा चांगली कामं आम्ही करू, हा त्यांचा कुठे ना कुठेतरी एक म्हणतात ना एक पर्स्पेक्टिव्ह वाटतो आहे मला ह्यामागे. आणि भाविका आपल्यासोबत आहे. भाविका, काय वाटतं? आपण काल पण या विषयावरती बोलत होतो. एक नवीन पेज आलेला आहे कॉक्रोच जनता पार्टी. खरं तर असं ऐकल्यानंतर वाटलं होतं की ॲप असेल, काहीतरी वेगळं असेल, काहीतरी ट्रेंडिंग सुरू आहे. पण इतकी मोठी पार्टी होते आणि हे सगळं ऑपरेशन चालू आहे. काय वाटतं तुला हे सगळं बघताना की खरंच हे जे युवक आहेत ह्या युवकांमधून समाजाला किंवा जे अनेक पॉलिटिशियन्स आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी ही क्रांती सोशल मीडियावरती आलेली वाटते का? खरं तर मला असं वाटतं की हे जे काय बनवलं आहे सोशल मीडियावरती की कॉक्रोच जनता पार्टी, ते खरंच मुळात म्हणजे पूर्ण यंग यूथ आहे ते काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की ते करून दाखवतील. म्हणजे बाकीच्या पार्टीज ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी करून दाखवतील. काहीतरी होऊच शकतं. तर असं मला वाटतं की ते खरंच योग्य केलं आहे त्यांनी जे केलं आहे ते. सानिका, तू सोशल मीडिया वगैरे बघतेस, सोशल मीडिया तुला आता तू इंस्टाग्रामवरती जातेस. काही तासांमध्येच त्यांचे काहीतरी काल 4.5 मिलियन वगैरे होते. आज मी एक 14 मिलियन झालेले आहेत. 14 मिलियन आणि मिनटाला त्यांचे फॉलोअर्स वाढत आहेत. नुकताच त्यांचा जो ट्विटर एक्स अकाउंट होता तो बंद करण्यात आला होता आणि झाला आहे. आणि त्यासाठी त्यांचे जे संस्थापक आहेत
अभिजित दिपके त्यांनी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला, तो व्हिडिओ आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. तर काय वाटतं तुला की हे कोण करत असेल? काय खरंच बी जे पीला आव्हान केलं आहे ह्या कॉक्रोच जनता पार्टीने? बी जे पी वर्सेस सी जे पी असं वॉर चालू आहे सोशल मीडियावर. मला खरं सांगायचं तर अमोल सर, मला असं वाटतं हे खरंच फार गरजेचं होतं. एवढ्या वर्षात आपण जे काही बघतोय, आपल्या डोळ्यासमोर जे काही घडतंय, मग हे कुठेतरी खरंच फार गरजेचं होतं. आणि मी असं एका बाजूने नाही बोलणार की बी जे पी वर्सेस सी जे पी किंवा सी जे पीच्या बाजूने किंवा बी जे पीच्या बाजूने. मी एक सामान्य माणसाच्या जागी बोलणार. तिथे मी एक अशी व्यक्ती आहे की जेव्हा मी वोटिंगला जाते तर मी नोटाचं बटन दाबते. मी कोणत्याच पक्षाचं बटन नाही दाबत, कारण खरं सांगायचं तर मला कुणावर भरोसा नाही आहे. आय विल बी फ्रँक विथ दिस. कारण मला असं वाटतं की नुसतं बोलणं आणि करण्यात फार फरक असतो. मग आत्तापर्यंत जेवढ्या पार्ट्या आहेत, जे काय आहेत, ते फक्त बोलत आहेत, करून दाखवत कोणी नाही आहे. मग मला असं वाटतं जेव्हा एखादा असा व्यक्ती समोर येईल ज्याच्या बोलण्यावरून खरंच असं वाटेल की हा करू शकतो किंवा हा करेल, मग तो बी जे पीचा असो किंवा सी जे पीचा असो, कोणाचाही असो, तेव्हा मी विचार करेन की हो बाई, हा माणूस आहे, मी याच्यासोबत आहे. तोपर्यंत तर आय एम अ व्हेरी म्हणजे नोटावाला व्यक्ती, की मला नाही कोणत्या पार्टीमध्ये जायचं आहे किंवा हे करायचं आहे, बाई आम्ही बी जे पीवादी आहोत, आम्ही काँग्रेसवादी आहोत. मला हे खूप हे वाटतं की नाही, मला जोपर्यंत प्रगती दिसत नाही तोपर्यंत मी कोणालाच बोलू नाही शकत की हा माणूस बरोबर आहे, तो माणूस चुकीचा आहे. आता आपण सी जे पी काढतोय बरोबर, कारण ही गरज आहे सध्याची. कारण आता ज्या लोकांना आपण वरती बघतोय तीच लोक जर का आपल्यावरती, आता एका बाजूला तुम्ही असं बोलता पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तींना जे यूथ आहे त्यांनाच तुम्ही कॉक्रोचशी हे करताय, कम्पेअर करताय. तर मग तुम्ही काय म्हणणं आहे, तुमचं म्हणणं काय नेमकं, तुम्ही ते तरी सांगा ना आम्हाला. म्हणजे आम्हाला काहीतरी क्लिअर होईल की आम्ही करायचं काही, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवू का नको ठेवू का, आम्ही आमचा पक्ष बनवून आम्ही आमच्या बाजूने लढू. तसं मग तुमचं काय ते तुम्ही क्लॅरिटी द्या जनतेला, आम्हा मुलांना क्लॅरिटी द्या, आम्हा यूथला क्लॅरिटी द्या, म्हणजे आम्ही तुमच्यावर भरोसा करणं सोडून देईल. असं पण लोकांनी सोडून दिलं, त्यात काही हे राहिलंच नाही आहे. कारण आज सध्या याच वर्षात एवढ्या गोष्टी घडल्यात की जिथे म्हणजे असं झालं आहे की तुम्ही आता लोकांना कळून गेलं की काय होऊ नाही शकत देशाचं. लोकांनी म्हणणं सोडून दिलं आहे आणि लोकांनी आता विचार करणं पण सोडून दिलं आहे. लोक म्हणजे असं होतं आहे की आता तुम्ही एवढं आंदोलनं काढता, तुम्ही मोर्चे वगैरे काढता, एवढे रेप केसेस होत आहेत, त्या विक्टिम्सला अजून काही न्याय भेटत नाही आहे. मग त्या देशात जर का तुम्ही सी जे पीसारखी सी जे पीसारखा एखादा पक्ष काढताय आणि तुम्ही विचार करताय की तुम्ही बी जे पीच्या विरोधात जाल, मग तुम्ही आंदोलनं वगैरे जेही काढताल, आंदोलनं मोर्चे वगैरे होतीलच झाले तर सी जे पीच्या पक्षातून. मग जर का या देशात जिथे आंदोलनं, कॅन्डल मार्च, मोर्चे काढून न्याय भेटत नाही, त्या देशात आंदोलनं, मोर्चे काढून सत्ता भेटेन असं जर का समज असेल लोकांची, तर मग तो गैरसमज आहे. मला असं वाटत नाही भेटेन, कारण खूपच कठीण आहे हे. मला वाटत नाही की जे सत्ताधारी आहेत ते कुणाला सत्ता घेऊन देतील आणि पुढे येऊन देतील. मला असं वाटतं सध्या जे आहे ते तोडफोडवाली गोष्टच आहे, की जे काय आता जायचं, तोडायचं आणि पुढे जायचं. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे आणि हे झालंच पाहिजे. जर का होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण अडवणारी 100 लोक आहेत रस्त्यात आणि थांबवणारी खूप लोक आहेत. पण जर का खरंच तुमचं जे काय आहे गोल किंवा जो काय ध्येय आहे, जे काय तुम्हाला करायचं आहे ते तुमचं एक स्पष्ट असेल तर तुम्ही नक्की जा. आणि मी आहे सोबत, मी असं नाही म्हणत की मी नाही आहे. पण खरंच जर का काय चांगलं होत असेल किंवा प्रगती असेल, पुढे काहीतरी फ्युचर असेल आमचं, तर मी नक्की सोबतच आहे ह्याच्यात. तर म्हणजे अजून सपोर्ट तर नाही बोलणार, पण कारण अजून मला काय क्लॅरिटी नाही आली आहे कोणत्या पक्षाबद्दल काय. मी एवढं नाही त्या डीपमध्ये गेली आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या. मी वरतून बघती आहे सगळं, वरतून पाहती आहे सगळं. तर मला असं वाटतं की जर का खरंच काहीतरी होत असेल, काही घडत असेल नवीन, तर घडलं पाहिजे. काय वाटलं तुम्हाला सगळ्यांना कॉक्रोच जनता पार्टी ऐकून? तुम्हाला ऑगी अँड कॉक्रोच कार्टून आठवलेत का? ॲक्च्युली त्याच्यावरती बोलायला गेलं तर कार्टून्स पण आल्यात. म्हणजे बोलतात ना, ऑगी अँड द कॉक्रोचेसला खरं तर कम्पेअर केलं आहे. कारण ऑगी पण बोलतात ना की जर कार्टून पाहिलंच असेल तर त्यामध्ये ऑगीही स्ट्रॉंग दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये पण ती तेवढी क्षमता दाखवली आहे. पण कॉक्रोचेस स्ट्रॉंग
प्लस बोलतात ना की त्यांच्यामध्ये थोडीशी बुद्धिमत्ता दाखवली आहे. सो यूथ आर रिअली व्हेरी ट्राईंग टू से दिस की आम्ही काहीतरी मेंटली प्रिपेअर करून आलो आहे तुमच्यासाठी. आता आम्ही दाखवू की झुरळं कशी काय हल्ला करतात. की कसं आहे की असं वक्तव्य आहे की जगामध्ये बॉम्बस्फोट होऊ दे किंवा काही होऊ दे, छोटे छोटे सगळे जेवढे काय बोलतात ना की जीवजंतू आहेत ना ते सगळे मरतील पण झुरळ मरणार नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. तर असं म्हणतात खरं तर, कारण झुरळ हे कधीच एका फटक्यात मरत नाही. आणि असंच जर त्यांनी हे वक्तव्य वापरलं आहे, सो यूथ आर रिअली राईट की आम्हाला किती मारा पण आम्ही मरणार नाही, असं त्यांची जी मेंटॅलिटी आहे. आणि बोलतात ना की असं इतिहासात कधी घडेल असं वाटलं पण नव्हतं. आधी आपण खूप चळवळी बघितल्यात, आधी यूथ उतरली आहे. जसं की आपण पहिलंही पाहिलं की बोलतात ना इथे नेपाळमध्ये जेव्हा सोशल मीडिया बॅन करायचं ठरवलं त्यांच्या CMने, तेव्हा यूथ अक्षरशः रस्त्यावरती होत्या. CMच्या मागे ते हात धरून म्हणजे हात धुवून पडले होते त्यांच्या मागे. तसंच आता आता तसं झालं की हे आता छोटं राज्य नाही राहिलं आहे, पण आता देशभरात कॉक्रोच पसरल्यासारखं झालं आहे. म्हणजे आता सरकाराला मला वाटतंय की हेच करावं लागेल, काय ते तेच कंट्रोल करावं लागेल आता. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हे जे आहे कॉक्रोचचे, बघा जसं तिने सांगितलं की कॉक्रोच लवकर मरत नाहीत, असे असंख्य पेजेस चालू झालेत. मी आत्ता मागाशी कोणातरी वाचत होतं, कॉक्रोच जनता पार्टी अध्यक्ष नाशिक, अध्यक्ष पुणे, अध्यक्ष ठाणे, अध्यक्ष जालना, अध्यक्ष भिवंडी वगैरे वगैरे असे वेगवेगळे पेजेस आलेले आहेत. प्रत्येकजण स्वतःला प्रमोट करतो आहे की त्या पार्टीमध्ये म्हणजे एक एक जो झुरळ आहे तो बेळातून बाहेर निघालेला आहे. आणि खरंच प्रेस कंट्रोल करेल का सरकार, असं एक मोठा प्रश्न आहे. अजून काही युवक माझ्यासोबत आहेत. प्रतीक, काय वाटतं तुला की खरंच सरकार प्रेस कंट्रोल करेल आणि हे सगळे झुरळ जातील, कारण झुरळ लवकर जात नाहीत? तर असं बघायला गेलं की अक्षतानी बरोबर बोलली की झुरळ लवकर मरत नाही. प्लॅनेट तरी संपलं तरी पण झुरळ मरत नाही. आणि झुरळला 6 लॅग असतात, तीन साईडला वेगवेगळे. आणि जेव्हा झुरळ समोर येतो, समोरची म्हणजे फाटूनच जातात, म्हणजे बघून लेडीज करून आणि जेंट्स फाटूनच जाते. कारण की तसं बघायला गेलं नेक्स्ट मोटिवेटिंग सोशल मीडियावर असं चाललं त्यांचा क्रायटेरिया चाललं त्यांचा की म्हणजे यूथला म्हणजे कमीच समजतं आज तरी, म्हणजे पॉलिटिशियन बोला हे झालं, पण यूथ असा स्ट्रॉंग पॉवर आहे की तुम्ही आता बघितलं की फॉलोवर त्यांचे वाढलेले आहेत. आणि तो सोशल मीडिया हँडल करणारा पहिला माणूस यूथ. हा यूथ असा एक पॉईंट आहे जे की कोणाला लगेच पाडू पण शकतो आणि कोणाला वरती पण घेऊ शकतो. आणि आय थिंक सो यूथनी पुढे येऊन आपली ही लढाई जिंकली पाहिजे. आणि कॉक्रोच जनता पार्टी हे वरती आहे, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे आता तर निघाली आहे आणि खूप सारे पेजेस आणि फॉलोअर्स त्यांचे वाढलेले आहेत. पण मला अजून पण जाणून घ्यायचं की हे पार्टी आहे की नाही आहे. तुला काय वाटतं की काय केलं पाहिजे पुढे? युवकांनी खरंच या पेजला फॉलो केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे? सर तसं बोलू तर हे पेज 17 तारखेला ओपन झालं आहे आणि आज डेट आहे 21. तर आता या 4 ते 5 दिवसामध्ये जर 14 मिलियन्स होऊ शकतात, तर मला तर वाटतं की सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला म्हणजे आपलाच फायदा होईल, आपलीच यूथ पिढी पुढे जाईल, जेणेकरून आता बघतो आपण की आपले प्रॉब्लेम्स असे नाही सुटत, तर तो एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे की जिथे आपले प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊ शकतात. विषय बघा, ते एक पिक्चरमधला डायलॉग आहे, कुछ भी करने का लेकिन इगो हर्ट नहीं करने का. हे ते इगो हर्ट झालेलं आहे, तुटलेला आहे, अपमान केलेला आहे युवकांचा. आणि तेही न्यायालयाच्या पातळीवरती एका न्यायाधीशाने असं बोलणं, स्टेटमेंट करणं की जे सोशल मीडियावरती कमेंट करतात व्यवस्थेवरती, भारतीय व्यवस्थेवर, तर ते झुरासारखे आहेत लोक. आणि हे लोक बेरोजगार आहेत, यांना काही कामधंदे नाही आहेत. तर कामधंदा देणार कोण? तर सरकारने त्यांची नियोजन केलेली आहे का? म्हणूनच त्यातला एक युवक जो आहे तो भडकला आणि त्याने अनेक जे झुरळ आहेत समाजातले त्यांना ते जागरूक केलं आहे. आणि हे झुरळ आता जसं सांगितलं आहे की झुरळाला मरण नाही आहे, त्यांचे फॉलोअर्स वाढत चाललेले आहेत. अनेक भारतीय जे पेजेस आहेत, पार्टीजचे पेजेस,
त्या सगळ्यांना मागे सोडून ही जी CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी यांचे फॉलोअर्स वाढत चाललेले आहेत. आशा आहे की काहीतरी नवीन लोकांना ह्याच्यातून धडा मिळेल आणि हा खरंच व्यवस्थेवरती वार करेल की व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह तर त्यांनीच केलेले आहेतच, पण ह्यानंतर युवकांना बेरोजगार जे आहेत मुलं त्यांना रोजगार देईल. तर CJP काय करते येत्या काळात कळेलच आपल्याला. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. सोबत माझे सगळे सहकारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू हर्ष. बाय, टेक केअर.